जालन्यामध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पेट्रोल टाकून अज्ञात व्यक्तीने वाघमारेंची गाडी पेटवून दिली आहे। शहरामधील नीलमनगर भागामध्ये ही घटना घडलेली आहे। मनोज जरांगे पाटील समर्थकांनी गाडी पेटवल्याचा वाघमारेंना संशय आहे आणि जालन्यामध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीला पेटवण्याचा प्रयत्न झालाय। नीलमनगर परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून ही घटना घडवून आणलेली आणि त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ सुद्धा उडाली आहे। मनोज जरांगे समर्थकांनी गाडी पेटवल्याचा संशय वाघमारे यांनी व्यक्त केलाय। तर सत्य बोलणाऱ्यांच्या विरोधात अशा घटना घडवल्या जातात, पण गाडी जाळली म्हणून मी गप्प बसणार नाही असं सुद्धा नवनाथ वाघमारे म्हणाले। ह्या समर्थकांचा आणि विशेषतः मनोज जरांगे बिंडोक असणारा जरांगेचे असे समर्थक या राज्यामध्ये अनेक खपावलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून हे कृत्य झाले। कारण की माझी गाडी गेल्या म्हणजे काल म्हणजे दुपारी 5 वाजल्यापासून तर आजपर्यंत अक्षरशः बंद असून झाकून ठेवलेली होती। मी आज दौऱ्यावर असताना सुद्धा माझ्या गाडीमध्ये गेलो नव्हतो, दुसऱ्या गाडीमध्ये होतो आणि ही गाडी काल 5 वाजल्यापासून इथं उभं होती। अचानक मी म्हणजे त्याच्या अगोदर 15 मिनिटापूर्वी इथून वॉकिंगला येऊन गेलो। जेवण केल्याच्यानंतर 2-5 माणूस चलत त्या टायमिंगमध्ये मी चालून येऊन गेलो। त्या टायमिंगला इथं कोणी नव्हतं आणि त्यानंतर गाडी चेतल्याचा इथं कलमा झाला। कॉलनीमधील सगळ्यांनी आवाज दिला आणि त्यानंतर बाहेर मी आलो तर माझ्या गाडीचं सगळं कवर वगैरे जळत आलं होतं आणि यामध्ये समोरून पाहिलं तर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे।